कि अरे दान करा तुम्ही, चिता में जाएगी राख बन जाएगी, मट्टी में जाएगी तो खाक बन जाएगी। अरे कम से कम करो 2 नेत्रों का दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी। नमस्कार, मी रचना लचके बागवे 365 दिवस 365 स्टोरी आपण कव्हर करत आहोत. त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्याकडे एक खूप खास व्यक्तिमत्व आहे. ज्यांचं काम अ, अत खूप लोकांना मदत करू शकतं किंवा अनेक लोकांचे जीव वाचवू शकतं. त्याच्यासाठी ते काम करतात. ते एक समाजसेवक आहेत. खरं तर ते एक व्यावसायिक होते, पण आता ते पूर्णपणे एक समाजसेवक आहेत. आपल्यासोबत आहेत पुरुषोत्तम पवार सर. द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे ते प्रेसिडेंट आणि फाउंडर आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल सांगा. आम्हाला माहिती आहे की तुमचे आई-वडील देखील समाजसेवक होते आणि ती ही जी प्रेरणा आहे समाजसेवेची ही तुम्ही त्यांच्याकडनं घेतली का? समाजसेवेचं व्रत हे माझ्या आई-वडिलांकडून मला आलं. माझे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते. ते साने गुरुजींच्या आणि विनोबा भावेंच्या आणि महात्मा गांधींच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. माझी आई आणि वडील हे दोघेही साने गुरुजींच्या विनोबा भावेंच्या आश्रमामध्ये 14 वर्ष ते सेवा देत होते. एके दिवशी पहाटेच्या प्रार्थनेच्या वेळेला विनोबाजींनी विचारलं, की आपल्याला ग्राम स्वच्छता करायची आहे आणि आपल्याला गावातील संडास म्हणजे तेव्हा पूर्वी संडास बंदिस्त संडास नव्हते आणि हे संडास साफ करण्याची जबाबदारी कोण घेणार? आणि सगळ्यात पहिला हात माझ्या आईने वर केला आणि म्हणाली, की "बाबा मी संडास साफ करण्याची जबाबदारी" आणि 8 वर्ष तिने गावातील सर्व संडास साफ करण्याची जबाबदारी घेतली. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. इंग्रजांचा अनेक वेळा मार खाल्ला. त्यांच्याकडूनही हा सगळा समाजसेवेचा वसा माझ्याकडे आला. त्याच्यानंतर जसा मी मोठा झालो, मी सैन्यात जाणार होतो, पण सैन्यात गेला की मुलगा माणूस मरतो, ही कल्पना म्हणून आई रडायला लागली आणि तिने शपथ घातली, की "तू सैन्यात जाऊ नको. वाटल्यास तुला उद्योग व्यवसाय काय करायचा तो कर." आणि मग मी उद्योग व्यवसायात शिरलो. सुरुवातीला कांद्याचा व्यवसाय सुरू केला, नंतर कपडे, नंतर मग ज्वेलरी, मग कन्स्ट्रक्शन. आज आमचे 4-5 ज्वेलरी शोरूम्स आहेत. कन्स्ट्रक्शनच्या मोठ्या फर्म्स आहेत. पण एके दिवशी म्हणजे माझ्या वडिलांचं अ, वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि त्यांची देहदान करण्याची इच्छा होती. परंतु कुटुंबामध्ये कोणाचीही त्या गोष्टीला तयारी नव्हती आणि त्यांची एवढी इच्छा असून सुद्धा त्यांच्या निधनानंतर मी जेव्हा ते व्यक्त केली, की आपल्याला बापूंचं देहदान करायचं आहे. तेव्हा त्यांचं देहदान होऊ शकलं नाही आणि त्यांना कुटुंबियांनी हात जोडून मला विनंती केली, की पुढच्या वेळेला करू. म्हटलं एकदाच माणूस मरतो, पुढच्या वेळेला कसं करणार? ते म्हणाले, "नाही त्यांचं नाही झालं तर तुमचं करू." म्हटलं, "माझ्या हाताने जेव्हा माझ्या वडिलांचं मला करायचंय तेव्हा होत नाही, तेव्हा माझं होईल याची खात्री काय?" आणि मग त्या दिवशी मी एक वसा घेतला, की म्हटलं, "नाही, एक देहदान नाही झालं, ठीक आहे. मी 1000 तरी देहदान माझ्या हाताने करीन." आणि मग त्या दिवसापासून मी माझी ज्वेलरीची सर्व व्यवसाय, कन्स्ट्रक्शनचे सर्व व्यवसाय, ते सर्व मी सोडून दिले आणि त्या दिवसापासून आज 12-13 वर्ष झाली. मी संपूर्णपणे 100 आणि 100% फक्त अवयवदान, अवयवदान आणि अवयवदान या क्षेत्रालाच मी वाहून घेतलेलं आहे. नेत्रदान आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बऱ्यापैकी लोकं नेत्रदान करतात. पण अवयवदान बद्दल जास्त जागरूकता नाहीये. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? नाही, नेत्रदान करतात बरेच जण असं म्हणणं हे थोडंसं धारिष्ट्याचं होईल. कारण आज सुद्धा रक्ताचा तुटवडा पडतो. पूर्वी आम्ही जेव्हा शाळेत जात होतो, तेव्हा रक्तदान, श्रेष्ठदान असे मोठे-मोठे होर्डिंग्ज लावले जायचे. परंतु समाज बदलला. समाजाला जागृती व्हायला अनेक वर्ष लागतात. चांगले रिफॉर्म्स होण्यासाठी फार वेळ लागतो. वाईट गोष्टी, वाईट प्रवृत्ती यावेळेला PUBG वगैरे ह्या अशा कितीतरी गोष्टी ज्याच्यात मुलं ॲडिक्ट होतात आणि त्याच्यातून ती मुलं वाया चालली आहेत. त्याला वेळ लागत नाही. तो लोक समाज लवकर अडॉप्ट करतो. रक्तदान आता करू लागले लोक. नेत्रदान सुद्धा लोकांना माहिती झालं. परंतु अवयवदान सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की मृत्यूशी हा विषय निगडीत आहे आणि मृत्यू ही कोणालाही न आवडणारी गोष्ट आहे. वास्तविक जन्म आणि मृत्यू हा नैसर्गिक एक प्रवास आहे. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. कधी ना कधी तरी तो मरणार आहे. जन्म झाला की आम्ही उत्सव साजरे करतो आणि मृत्यू झालो की आम्ही शोक व्यक्त करतो. पण आपण ती स्वीकारली, की ही प्रक्रिया आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणार. तर त्या मृत्यूनंतर म्हणजे घरात जर एखादा साप आढळला, तर आपण सर्वात पहिले काठी घेऊन त्याचं डोकं ठेचून काढतो. पण हा विचार करत नाही, की त्याच्या विषातून आपण एखाद्याचा जीव वाचवू शकू, इतकं चांगले औषधे आपण बुद्धीच्या स्तरावर आम्हाला हे सर्व पटतं. परंतु जेव्हा ती वस्तू, ती वेळ माझ्यावर येते,
तेव्हा म्हणजे प्रत्येकाला झाडाखाली गाडी लावायची आहे, पण झाड कोणाला लावायचं नाही. शिवाजी जन्माला आला पाहिजे, हे आपण सगळी बोधवाक्य आपण म्हणतो. परंतु आपल्यावर जेव्हा येईल, तेव्हा ते लोकं त्याच्यासाठी करत नाहीत. म्हणून अवयवदान हा विषय काय आहे, तो समजून घेणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन म्हणजे मी सुरुवातीला वडिलांच्या निधनानंतर ह्या विषयात जेव्हा गेलो, ते म्हणायचे, "हा व्यापारी माणूस, हा काय याच्यात काम करेल? किंवा हा सोनेवाला ज्वेलर्स आहे, ह्याला ह्याच्यातलं काय कळणार आहे?" किंवा काय. परंतु जेव्हा मी वसईत सुरू केलं, त्याच्यानंतर मी मुंबईत गेलो. मुंबईत गेल्यानंतर सुद्धा संपूर्ण मुंबईतले जेव्हा कार्यकर्ते एकत्र केले, तेव्हा मला लक्षात आलं, की नाही एवढ्या मुंबईत परिसरात राहून चालणार नाही. मग आम्हाला असं लक्षात आलं, की महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आपल्याला पोहोचलं, तर म्हणून आम्ही एक गट तयार केला आणि मग आम्ही महाराष्ट्रभर पोहोचलो. 4 पदयात्रा आम्ही काढल्या आणि 4 पदयात्रांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर चालत जाऊन लोकांच्या तळागाळातल्या रिक्षावाला, टॅक्सीवाला, पोलिस स्टेशन, सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेजेस सर्वांपर्यंत पोहोचून अवयवदानाची माहिती आम्ही दिली. आणि आता संपूर्ण ही माहिती पोहोचली. लोक आता त्या ठिकाणचे कार्यकर्ते तयार झाले आणि मग महाराष्ट्रातून आता मी संपूर्ण भारतभर म्हणजे आज द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या माध्यमातून तुम्हाला हैदराबादमध्ये डोनेशन करायचंय? आमचे कार्यकर्ते तिथे आहेत. कलकत्त्यात करायचं आमचे कार्यकर्ते तिथे आहेत. तुम्हाला भारतात कुठल्याही ठिकाणी करायचं असलं, कुठल्याही राज्यात करायचं असलं, तर आज आणि आम्ही आणखीन एक महत्त्वाचं चांगलं काम असं केलं, की आम्ही त्या ठिकाणी जाऊन अवेअरनेस करून परत नाही आलो. आम्ही त्या ठिकाणी जी मंडळी काम करणारी तरुण मंडळी आहे, त्या तरुण मंडळींना आम्ही जवळ घेतलं. त्यांना आम्ही त्याच्यासाठी इन्स्पायर केलं आणि त्यांना म्हटलं, की तुम्हाला समाजसेवा करायची हे एक क्षेत्र आहे आणि तुम्हाला खरोखर थँकलेस जॉब आहे. काहीही त्याच्यात डायरेक्ट, इनडायरेक्ट बेनिफिट न होता, जर तुम्हाला खरोखर सेवा आणि आहेत हो, खूप चांगली लोकं आहेत. हे कार्यकर्ते आम्ही तयार केले. त्यांना आम्ही ट्रेनिंग दिली, की कसं मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबात कसं जायचं, त्यांचं काउन्सिलिंग कसं करायचं. सर्वात पहिले त्या कुटुंबाचा एक घटक बनायचं. त्यांना सांत्वना द्यायची, की व्यक्ती गेली आहे. त्यांना हे सांगून, "अहो जाणारच आहे, कधीतरी जाणार होतं, आज केलं," असं नाही. पण त्यांना ज्या रीतीने सांगायचं ती रीत आम्ही त्या रीतीने त्यांना शिकवतो, त्यांना ट्रेनिंग देतो, त्यांच्याकडे कसं जायचं, मग त्यांना कसं काउन्सिल करायचं. सुरुवातीला त्यांचं नाही येतो ऐकायला, तो नाही आल्यानंतर नाराज नाही व्हायचं आणि त्याच्या मागे सातत्याने लागून मग त्यांना नेत्रदानासाठी त्यांना तयार केलं आणि त्याला हो म्हणाले, की मग हळूच त्यांना सांगायचं, "किती छान दान तुम्ही करताय. किती चांगली गोष्ट तुमच्या हातून घडते. हे मोठं पुण्य आहे, तुमच्या नशिबात आहे. यासोबत तुम्हाला त्वचादान देखील करता येईल. यासोबत तुम्हाला अवयवदान, देहदान सुद्धा करता येईल आणि मग देहदान सुद्धा करता येईल असं त्यांना सांगितल्यानंतर मग बरीच मंडळी जसं तुम्ही म्हणालात, की लोक आता पुढे येऊ लागलेत, तरी सुद्धा मागणी आणि पुरवठा यातलं अंतर फार मोठं आहे. मला सांगायला दुःखही वाटतं, की की जगामध्ये सर्व जगाला डोळ्याचा कॉर्निया पोहोचवणारा, एक्सपोर्ट करणारा भारताच्या खाली एक छोटासा श्रीलंका नावाचा देश आहे. तो जगात नंबर 1 वर आहे आणि भारत श्रीलंकेकडून कॉर्निया इम्पोर्ट करतो. किती शरमेची गोष्ट आहे. जगामध्ये लोकसंख्येमध्ये भारत पहिल्या नंबरवर गेला. परंतु अवयवदानामध्ये मात्र आजही शेवटच्या नंबरवर आहे. ही जनजागृती वाढली पाहिजे. जनजागृती जोपर्यंत लोकांमध्ये वाढत नाही, समाज चांगल्या गोष्टींचा बदल स्वीकारत नाही. अंधश्रद्धा म्हणजे मी ह्या जन्मी जर नेत्रदान केलं, तर पुढच्या जन्मी मी आंधळा जन्माला येईन. ह्या जन्मी मी जर अवयवदान केलं, तर पुढच्या जन्मी अपंग जन्माला येईन. काहीही अंधश्रद्धांवर आपला देश आहे. मदत करण्यासाठी, दान करण्यासाठी भारताचा क्रमांक पहिला लागतो, की पहिले कुठेही अपघात होऊ दे, भूकंप, पूर काहीही आलं, तरी भारतात त्याचा मदतीचा ओघ पहिला जातो. परंतु अवयवदानाची जिथे गोष्ट येते, त्या ठिकाणी मात्र आम्ही मागे राहतो. त्याच्यात आता बदल व्हायला पाहिजे. म्हणजे आणखीन मला सांगण्याचा उद्देश असा, की अंधश्रद्धा म्हणजे लोकांची जनजागृती करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी, आंबेडकरांनी कितीतरी त्यांनी अशा किती लोकांनी आपलं संपूर्ण सर्व जीवन त्या लोकांच्या जागृतीमध्ये घातलं. नाहीतर आज तुमच्यासारख्या महिला आज आमच्या समाजासमोर टीव्हीवर आणि याच्यावर येऊन त्या मुलाखत घेऊ शकल्या नसत्या किंवा त्या लोकांशी भेटू शकल्या नसत्या. त्यांना चूल आणि मूल एवढंच करावं लागलं असतं. हा बदल करायला अनेक वर्ष जावे लागतात. इतकंच काय, माझी स्वतःची पोटची बाळ माझी मुलगी, ती पाळण्यात असताना तिचं लग्न करायचं. ती खेळत असताना तुमचं लग्न झालं म्हणून सांगायचं आणि कधी काही रोगराई झाली आणि तिचा नवरा मेला म्हणजे ती विधवा झाली आणि विधवा झालेल्या मुलीला ढोल ताशा वाजवून
आगीमध्ये ढकलून द्यायचं, तिला सती जाऊ द्यायचं आणि मग समाजात सांगायचं, की मी माझ्या मुलीला सती दिली आणि मग त्याला समाजात मान मिळायचा. आपले पोटची मुलगी आगीमध्ये ढकलणाऱ्या समाजाला जो मान देणारा समाज होता, तो आज आपण कधीही स्वीकार करणार नाही. पण त्या परिस्थितीतून ह्या परिस्थितीपर्यंत यायला कित्येक वर्ष जावी लागली. अहो ताई, अवयवदानाला अजून किती वर्ष जातील? जग बदलतंय. जग बदलतंय, पुढे येतंय, लोक स्वीकारतायत, नवीन तरुण पिढी अनेक पुढे येतायत आणि मी आशादायी आहे, आशावादी आहे, की माझ्या जीवन काळातच मी अवयवदानामध्ये भारत सुद्धा पहिल्या नंबरवर येईल, अशा आशेवर मी आहे. सर तुम्ही हे जे बोलताय ते खरंच खूप वेगळं आणि खूप नवीन आहे आपल्या सगळ्यांसाठी. अवयवदान बऱ्यापैकी माहिती आहे, नेत्रदान ऐकलंय. पण हे आपण करूया का? हा खरंच खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आपल्याला पडतो. मी एकदा ऐकलेलं माझी आजी मला सारखे सांगते, की "अगं मला नेत्रदान करायचंय" वगैरे. माझी आजीचं वय आता 94 आहे आणि मी विचार केला हिला खरंच करायचंय का? म्हणजे काय करू शकतो आपण ह्याच्यात ॲक्शन काय घेऊ शकतो? पण त्याच्यात अजून आम्ही ॲक्शन नाही घेतली. पण तुम्ही जेव्हा आता बोललात तर खरंच जर तिला ते करायचं असेल, तिची इच्छा असेल, तर आपण ते करू शकतो. ह्याच्यावर आता आपण विचार करू शकेन. नक्कीच मी विचार करेन. अ, ओके. त्याचसोबत मला कोणते मला वेगवेगळे मला तुम्ही आता जे म्हणालात त्याच्याबद्दल मला खरोखर जर लोकांची इच्छा आहे, लोकं स्वीकारणारे समाज सुशिक्षित झाला, लोकं स्वीकारायला लागले. परंतु अजूनही कुठे आम्ही कमी पडतो ते शोधून काम करायला पाहिजे. काम मुद्देसूद झालं पाहिजे. ज्याला नेत्रदान करायचंय, त्याला करायचंय म्हटलंय. पण अहो प्रत्यक्ष जेव्हा नेत्रदानाची वेळ येते, तेव्हा मात्र काय करायचं तेव्हा सुचत नाही. तहान लागली की विहीर खोदायला जायचं आणि मग आम्हाला सुचत नाही आणि म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 2 प्रकारचे मृत्यू आहेत. एक तर हार्ट बंद पडलं, की आपण कार्डियाक डेथ म्हणतो. दुसरा मृत्यू आहे मेंदू मृत्यू. ॲक्सिडेंटमध्ये जेव्हा एखाद्याचा ब्रेन डेड होतो, तेव्हा त्याला मेंदू मृत्यू म्हणतो. मेंदू मृत्यू ही संकल्पना आता मेडिकल सायन्सच्या प्रगतीमुळे मेंदू मृत्यू ही संकल्पना लोकांना समजायला लागली आणि ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट 1994 च्या अनुषंगाने भारतात सुद्धा अवयवदानाला मान्यता मिळालेली आहे. म्हणजे तो लीगल आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा किडनी रॅकेट व्हायचे, हे व्हायचे, असे जे आपण ऐकायचो, तेव्हा काही कायदा नव्हता. अशा काही गोष्टी घडत सुद्धा असतील. पण आता मात्र कायदेशीररित्या कुठलीही अफरातफर घडत नाही आणि जर ती घडत असेल, तर तिच्यावर लक्ष ठेवणं आणि त्याला मर्यादा घालणं, हे आमच्यासारख्या समाजसेवी संस्थांचं आणि व्यक्तींचं काम आहे. ज्याला नेत्रदान करायचं नैसर्गिक मृत्यूनंतर आम्ही फक्त 2 डोळे नेत्रदान करू शकतो. नैसर्गिक मृत्यूनंतर आम्ही आमच्या पायाची त्वचा दान करू शकतो आणि नैसर्गिक मृत्यूनंतर माझं संपूर्ण शरीर, माझा देह हा शरीर विज्ञान शास्त्राच्या अभ्यासासाठी आम्ही मेडिकल सायन्सला दान करू शकतो. ह्या 3 गोष्टी नैसर्गिक मृत्यूनंतर आम्ही करू शकतो. परंतु मेंदू मृत्यूनंतर जेव्हा पेशंटचा मेंदू मृत्यू झालेला आहे, परंतु हार्ट त्याचं चालू आहे. हे व्हेंटिलेटरच्या आधारावर चालू आहे. आय-सी-यूमध्ये ठेवलंय आणि व्हेंटिलेटरनी त्याला पंपिंग चालू आहे आणि ते रक्तप्रवाह त्याच्या शरीरात चालू आहे आणि सर्व अवयवांना रक्तपुरवठा मिळतो आहे. असा व्यक्ती ज्याचे अवयव जिवंत आहेत. हार्ट बंद पडलं, की माझे सर्व अवयवांचा रक्तपुरवठा, ऑक्सिजन त्याचा बंद पडतो म्हणून ऑर्गन्स नैसर्गिक मृत्यूनंतर ऑर्गन्स डोनेट करता येत नाहीत. फक्त टिश्यूज डोनेट करता येतात. परंतु मेंदू मृत्यूनंतर व्हेंटिलेटरच्या सहाय्याने लंग्स आणि हार्टची फंक्शनिंग चालू राहिल्यामुळे सर्व अवयवांना रक्तपुरवठा मिळतोय, ऑक्सिजन मिळतोय, अवयव जिवंत आहेत, मनुष्य मेलाय. अशा वेळेत अशा वेळेत मात्र आम्ही 8 अवयव आम्ही दान करू शकतो. हार्ट, लिव्हर, किडनी, इंटेस्टाईन अशा प्रकारचे. मी तुम्हाला खास माहितीसाठी सांगू इच्छितो, नैसर्गिक मृत्यू जर झाला, अशा अवस्थेत नेत्रदान ज्याला करायचंय, त्याला 6 तासाचा अवधी आहे. मृत्यूनंतर 6 तासाच्या आतच नेत्रदान होऊ शकतं. 7वा तास झाला, की ते टिश्यूज त्याची जी क्वालिटी आहे, ती कोणाला दान करण्याच्या कामाची राहत नाही. 6 तासातच आपल्याला त्वचा दान करावी लागते. 6 तासातच हा देह हा मेडिकल सायन्सच्या मेडिकल कॉलेजपर्यंत स्वतःला नेऊन द्यावा लागतो. दान करावा लागतो. त्यांना फोन केला, ते येतील, पाहिजे तर घेऊन जातील, असं नाही. आम्हाला म्हणून ह्या गोष्टी आम्ही लोकांना विविध व्याख्यानं आज तुमचे आभार मानतो, की तुम्ही हा असा विषय घेतला, हा लोकांपर्यंत पोहोचला. नक्कीच ह्या अवयवदानाला तुम्ही केलेला खूप मोठा सपोर्ट आहे आणि ह्याच्या अनेक लोकांनी ह्याचं प्रेक्षक व्हावं, ह्याच्याबद्दल माहिती करून घ्यावी आणि हा आणखीन पुढे लोकांना पाठवा. अहो, मदत तुम्ही नाही केली तरी निदान ही गोष्ट दुसऱ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवली, तरी सुद्धा तुमचं खूप मोठं योगदान आहे. समाज बदलतो आहे.
तुम्ही बदलणाऱ्या समाजाचे घटक आहात, की कुठल्या समाजाचे घटक आहात, हे तुम्हाला निश्चित करायचंय. कारण 6 तासाच्या आत नेत्रदान करायचं असेल, तर आता नंबर लिहून ठेवायचा नाही. पुरुषोत्तम पवार त्यावेळेस जिवंत आहे, की नाही माहिती नाही. परंतु त्यावेळेस जर नेत्रदान आय डोनेशन एवढं जरी आम्ही आमच्या Googleमध्ये टाइप केलं, तर तुमच्या आजूबाजूच्या आय बँक्स तुमच्या समोर येतात. तुम्ही कलकत्त्याच्या आय बँकला जरी नंबर लागला, तरी ते तुम्ही ठाण्याला राहता का? तुम्ही दादरला राहता, त्या ठिकाणचे तुम्हाला नंबर देतील आणि मिळतील. आता नंबरची गडबड राहिली नाही. आता फक्त इच्छा, तुमची इच्छा हीच महत्वाची आहे आणि ती इच्छा नंतर तुमची प्रत्यक्ष माहिती. ज्याला नेत्रदान करायचं असेल, त्याला मृत्यू झाल्यानंतर ताबडतोब डेथ सर्टिफिकेट प्राप्त करायचं. डेथ सर्टिफिकेट डॉक्टरकडून ह्याच्यासाठी घ्यायचं, की डेथ सर्टिफिकेटवर कॉज ऑफ डेथ लिहिलेली असते. माझा मृत्यू जर नैसर्गिक अवस्थेत झालेला असेल, नॅचरली डेथ झाली असेल, विना कुठल्या आजाराचा. आता सर्दी, पडसं, हे ते असे आजार किंवा टीबी झाला होता, हे झालं होतं, अशा वेगळ्या-वेगळ्या कारणांनी आजार होतात. सो टीबी, हेपॅटायटिस बी, सेप्टिसेमिया, जॉन्डिस, कॅन्सर, HIV, कोरोना अशा प्रकारच्या ज्या रोगांनी जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल, तर त्याचं नेत्रदान, त्वचादान, देहदान स्वीकारलं जात नाही. परंतु आमच्याकडे अंधश्रद्धा आहेत. कोरोनामध्ये डॉक्टरनी सगळ्यांच्या किडन्या काढून घेतल्या. किडन्यांचा हा फार मोठा व्यापार झाला. अरे, त्या किडन्या आमचे कार्यकर्ते ज्यांचे मृत्यू झाले त्यांचे आम्हाला द्यायचे होते, त्यांचे डॉक्टर घेऊ शकले नाहीत. कारण कोरोना काळामध्ये कोणाचे घेत नव्हते. एखाद्याचा मृत्यू झाला तरी त्याची बॉडी ठेवून दिली आणि त्याच्या डॉक्टरनी पहिले ती किडनी काढली आणि मग बॉडी आमच्या ताब्यात दिली. असं नाही होऊ शकत. एखाद्याला काढायचं असलं तरी सुद्धा ते करू शकत नाहीत. त्यामुळे लोकांना माझी अशी रिक्वेस्ट आहे, हे आम्हाला सुद्धा कधीतरी अशा गोष्टींवर कारण अगदी खात्रीशीर खूप चांगली माणसं आम्हाला शपथेवर सांगायचे, "पुरुषोत्तम मला माहिती आहे, मी बघितलं माझ्या डोळ्याची, माझे नातेवाईक." परंतु जेव्हा पाहिलं, तेव्हा त्याच्यात ह्या गोष्टी शक्य नाहीत आणि अनेक चुकीच्या मिथकांवर आम्ही विश्वास ठेवतो आणि सत्य गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. म्हणून 6 तासाच्या आत ज्याला नेत्रदान करायचंय आणखीन एक प्रोसिजर सांगावीशी वाटते. नेत्रदान ज्याला करायचंय, त्याचं सर्वात पहिले मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्याच्यावर ओल्या पाण्याच्या 2 पट्ट्या ठेवायच्या. डोळे बंद, ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या, डोक्याखाली 2 उशा ठेवायच्या. डोकं उंच उचललेलं असेल, अशा रीतीने त्याला ठेवून वरती जर पंखा असेल, तर तो बंद करायचा. घरात एसी असला, तर तो चालू ठेवा आणि ताबडतोब तुम्ही मेडिकल याला कॉल करा. तुम्ही ताबडतोब कॉल केल्यानंतर आय डोनेशनची टीम तुमच्या घरापर्यंत येईल आणि डोळे नेत्र स्वीकार करून जाईल. त्याचप्रमाणे स्किन डोनेट करायची असेल, तर स्किन बँकेची टीम तुमच्या घरापर्यंत येईल आणि ते डोळे स्वीकार करून जाईल. मात्र देहदान करायचं असेल, तर मात्र आपल्याला बॉडी त्या गव्हर्नमेंट कॉलेजला फोन करून त्यांची परवानगी घेऊन आणि मगच तिकडे घेऊन जायची. त्यांची परवानगी न घेता जर तुम्ही घेऊन गेलात, तर ते स्वीकारलं जाणार नाही. थँक जर एका व्यक्तीने ठरवलं की त्याला देहदान करायचंय आणि अवयवदान देखील करायचंय, तर त्यांच्या मृत्यूनंतर ते किती लोकांच्या आयुष्यामध्ये फरक आणू शकतात? सगळ्यात पहिले देहदान आणि अवयवदान ह्या 2 मधला फरक लक्षात घेतला पाहिजे. देहदान, देह, मृतदेह हा नैसर्गिक मृत्यूनंतर तो देहदान करू शकतो. देहदान केलेल्या व्यक्तीचे अवयवदान होऊ शकत नाही. देहदानामध्ये त्याचे टिश्यू डोनेशन, आय डोनेशन आणि स्किन डोनेशन आणि बॉडी डोनेशन हा देहदान विषय आहे. अवयवदान म्हणजे ॲक्सिडेंटली डेथ झालेली आहे किंवा मेंदूवर अतिरिक्त ताण येऊन मेंदूवर छोटा मेंदू त्याचा ब्रेन स्टेम नावाची एक स्टेम असते आणि ती ब्रेन स्टेम डेड झाली, की तो व्यक्ती मेंदूमृत म्हणतात. त्याचं अवयवदान होऊ शकतं. अवयवदानमध्ये हे 8 प्रकारचे अवयवदान केल्यानंतर ती बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात दिली जाते आणि त्यांच्या संस्काराप्रमाणे ते त्याचे अंत्यसंस्कार करू शकतात. देहदानामध्ये बॉडी आपण त्यांच्या ताब्यात नेऊन देतो. बॉडी आपल्याला परत मिळत नाही. अवयवदानामध्ये बॉडी आम्हाला परत मिळते. तर ज्या व्यक्तीचं देहदान होईल, त्याचं अवयवदान होऊ शकणार नाही. ज्याचं अवयवदान होईल, त्याचं देहदान होऊ शकणार नाही. कोणाला मदत होते? 8 गरजवंतांना माझे 8 सॉलिड ऑर्गन्स जे आहेत, ते दान देऊन मी त्याला मृत्यूच्या दारातून पुन्हा मी वाचून पुन्हा जीवनदान देऊ शकतो. परंतु देहदान केल्यानंतर 2 डोळे 2 आंधळ्या व्यक्तींना देणार, माझी त्वचा देणार आणि माझी बॉडी ही मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना देणार. किती लोकांना मदत झाली? आता ही जर संख्या मोजायची असेल, तर आता 2 डोळे डोळे म्हणजे लोकांना असं वाटतं, की अख्खा डोळा काढून घेतात. तसं नाही. त्या डोळ्याच्या वरती ही काळी जी बु बु पातळ हे आहे बुबुळ, तेवढा काळा भाग तेवढाच काढला जातो. तुम्ही मुली जेव्हा असं लेन्स लावता, त्या लेन्सच्या आकाराची नैसर्गिक लेन्स आहे, तेवढी लेन्स काढली जाते आणि ती अंध व्यक्ती
आता मात्र सायन्सनी प्रगती अशी केली आहे, की त्या एका लेन्समधून त्या एका लेन्सचे 2 लेयर सेपरेट केले जातात. खालच्या लेयरनी ज्याला अंधत्व आलंय, त्याला खालच्या लेयर त्याला बसून त्याला दृष्टी दिली जाते. वरच्या लेयरनी अंधत्व आलंय, त्याला अजून वरचा लेयर देऊन त्याला दृष्टी दिली जाते. आणि अशा रीतीने जर पुरुषोत्तमचा मृत्यू झाला आणि त्याच्या नातेवाईकांनी जर त्याचं नेत्रदान केलं, तर आता मी 4 लोकांना दृष्टी देऊ शकणार आहे. 4 लोकांना मी दृष्टी देऊ शकणार आहे. किती लोकांना मदत झाली? 4 लोकांना. माझी त्वचा भाजलेल्या कमीत कमी 3 ते 4 लोकं जे मृत्यू भाजलेल्या रुग्णाला वाचवण्यासाठी आजपर्यंत जगामध्ये कोणतंही जालीम इलाज नाही. त्वचा हे शरीरावरचं ह्या नसा, वाहिन्या, मांसपेशी त्याच्यावरचे आवरण आहे. हे आवरण नसल्यामुळे तिथे इन्फेक्शन होतं आणि त्याला अनेक गोष्टींचे व्याधी-विकार त्याला होतात आणि ते इन्फेक्शन वाढत जातं आणि तो त्याच्यात मरतो. हे कव्हर टाकल्यानंतर इतकी पीडा असते. 4 महिने, 6 महिने, वर्षभर तो माणूस तो त्रास भोगत राहतो आणि तो शेवटी देवाला प्रिय होतो. परंतु अशा माझ्या दान केलेल्या त्वचेतून पायाच्या घोट्यापासून कमरेपर्यंतच्या भागाचीच त्वचा घेतली जाते आणि काही केसेसमध्ये फक्त पाठीची त्वचा घेतली जाते. चेहरा, हात, पोट, छाती कुठल्याही भागाची त्वचा घेताही येत नाही आणि घेतली जातही नाही. अशी त्वचा दान करून मी इतक्या लोकांना त्यांना जीवनदान देऊ शकतो. राहिला माझा देहदान, माझी ही बॉडी, ह्या बॉडीवर एनाटॉमीचे विद्यार्थी प्रथम वर्गाला शिकणारे त्यांना शरीर विज्ञान शास्त्राचा अभ्यास करायचा असतो आणि त्या अभ्यासासाठी त्यांना ॲक्चुअल बॉडी लागते. त्यांना कुठल्याही गोष्टीवर त्यांना आता कोरोनाचा हे केला किंवा आता नवीन-नवीन शस्त्रक्रिया निघाल्यात. रोबोटिक शस्त्रक्रिया, दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, रिमोटली शस्त्रक्रिया. अमेरिकेत बसलेला डॉक्टर मुंबईच्या पेशंटवर ऑपरेशन करू शकतो रिमोटली. इतकी सारी वैद्यकीय शास्त्राने प्रगती केलेली आहे. आता आपल्या भारतामध्येच अहमदाबादला त्या डॉक्टरनी अहमदाबादला बसून त्यांनी दुसऱ्या शहरातल्या पेशंटवर त्यांनी ऑपरेशन केलं. रिमोटली ऑपरेशन. कॉम्प्युटरच्या ह्या ऑपरेशनचे प्रयोग करणे, त्याच्यासाठी सराव करणे, हे जिवंत माणसावर आम्ही करू शकत नाही. त्यासाठी डेड बॉडीच लागणार. त्या ठिकाणी डमी किंवा त्या ठिकाणी बाहुली ठेवून तिच्यावर आपण अभ्यास करू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ॲक्चुअल बॉडी लागणार आहे. त्यामुळे अशा ॲक्चुअल बॉडीवर अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्याच्या मेंदूचा मोठा उद्या ऑपरेशन आहे, तर त्या डॉक्टरना सराव करण्यासाठी अशासाठी देहदानाची गरज आहे. एका बॉडीवर कमीत कमी 10 विद्यार्थी मेडिकल सायन्सचे शिकतात. 10 डॉक्टर तयार झाले ना, 10 डॉक्टर त्यांच्या आयुष्यातल्या 25 वर्ष सेवा करणार. एका दिवसाला ते कमीत कमी 25 ते 50 लोकांना बरे करतात. माझ्या देहावर शिकून. ते 10 डॉक्टर किती इतक्या वर्षांमध्ये जी सेवा देणार, किती लोकांची सेवा होणार, किती लोकांना बेनिफिट होणार, याचा अंदाज आपणच लावलेला बरा. सर तुम्ही गेली 10 वर्षाहून अधिक या क्षेत्रात काम करताय. तर असे काही अनुभव तुम्हाला आलेत का लोकांचे, की जे खूप चांगले आहेत, आणि ते तुम्ही आपल्यासोबत शेअर करू शकाल? अ, अनुभव म्हटले, की चांगले आणि वाईट दोन्ही येतात. परंतु मी कुठल्याही वाईट अनुभवाकडे मी लक्ष देत नाही. कारण अनेक वेळा आता मी नॉन मेडिको पर्सन आहे. मी रस्त्यावरनं जात असेल, तर लोकं म्हणायचे, "हा घुबड चालला बघ, हा लोकांचे डोळे काढतो बघ." लोकं माझी हेटाळणी करायचे, पण त्याच्याकडे मी दुर्लक्ष करायचो. समाजसेवी लोकांवर दगडफेक करायचे, चिखलफेक करायचे, त्यांच्यावर हल्ले करायचे. आता देवाचे आभार आणि तुमचे समाजाचे आभार, की तुम्ही आम्हाला बोलून आमची मुलाखत घेता. आम्हाला बोलून आमचे सत्कार करता. आम्हाला अ, तुम्हाला बदल हवा आहे. समाज बदललाय. परंतु चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत. एकदा दहीहंडीची वेळ होती आणि एका गुजराती जैन कुटुंबामध्ये त्यांच्याकडे एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्यांनी मला कॉल केला. फार मोठ्या गर्दीतून मी त्यांच्या घरी गेलो. डेड बॉडीची तपासली, त्यांना डेथ सर्टिफिकेट घेतलं आणि ताबडतोब मी आय बँकेला आणि स्किन बँकेला मी फोन केला आणि ती टीम निघाली सुद्धा. तोपर्यंत त्या कुटुंबाबरोबर मी तास, 2 तास त्यांच्याबरोबर बसलो आणि त्या मृत व्यक्तीबद्दल आम्ही गप्पा मारल्या. हसत-खेळत आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो. परंतु
ज्यावेळेस त्या स्किन बँकेच्या टीमचा फोन आला, की "सर, आम्ही घोडबंदरपर्यंत आलो आहोत आणि ट्रॅफिक इकडे फुल आहे आणि 2 तास सुद्धा अजून ट्रॅफिक खुलणार नाही आणि 6 तास आम्हाला इथेच होतील. आणखीन 2 तास पुढे 8 तास, 10 तास आणि त्याच्यानंतर आम्ही कधी पोहोचू याची गॅरंटी नाही. सर, आम्ही आता इथून परत जाणं हेच गरजेचं आहे. आम्हाला येता येणार नाही." आणि हे जेव्हा मी त्या कुटुंबियांना सांगितलं, तेव्हा त्या कुटुंबियांनी आक्रोश केला, की "अरे, अरे, आमच्या नशिबात दान नाही." आमच्या नशिबात दान नाही अशी म्हणणारी कुटुंब या समाजात जोपर्यंत आहेत, तोपर्यंत ह्या समाजाला मरण नाही आणि समाजाला मध्ये चांगले बदल होणारच आहेत. तर तुम्ही मगाशी एक उदाहरण मला सांगत होतात, की सुरतला एक घटना घडली काल परवामध्ये. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? एखाद्याच्या घरात मृत्यू हा काही पत्र देऊन किंवा आपल्याला फोन करून येत नाही, की उद्या संध्याकाळी येतोय, आज सकाळी 5 वाजता मी निघालोय आणि तुझ्याकडे 7 वाजता पोहोचतोय. आपल्याला कळत नाही, अचानक येतो. एखाद्याच्या घरातला एखादा कर्तबगार पुरुष, एखादा कमवता पुरुष जेव्हा निघून जातो, तेव्हा ती एखादी एकाकी पडलेली 2 लहान मुलं कमरेशी असलेली अशी जेव्हा माता, तिला जेव्हा असा प्रश्न येतो, की आता ह्याचा मेंदू मृत्यू झालेला आहे आणि तेव्हा आम्ही जेव्हा कार्यकर्ते तिला जेव्हा विचारतो, की "ताई" तेव्हा ती ताई आमच्याकडे बघायला, आमच्या गोष्टी ऐकायला तिची मानसिकता नसते. ह्या गोष्टीबद्दल चर्चा खूप होतात. लोकं ह्याच्याबद्दल खूप चवीने बोलतात आणि खूप चर्चा करतात. परंतु प्रत्यक्ष जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र खूप कठीण प्रसंग असतो. एका पत्रकाराच्या मुलाचा 10 वर्षाच्या मुलाचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. तेव्हा त्याचे ऑर्गन्स डोनेट केले. काल 18 ऑक्टोबर 18 ऑक्टोबरला सुरतमध्ये एका भारतातल्या सगळ्यात लहान अवयवदात्याचा म्हणजे 4 दिवस आणि 4 तास 4 दिवस आणि 4 तास झालेल्या बाळाचा मेंदू मृत्यू झाला आणि तेव्हा त्याला डॉक्टरनी मेंदू मृत्यू घोषित केला. त्या कुटुंबियांनी त्याचे 6 अवयव दान केले आणि 6 लोकांना जीवन दिलं. 4 तासाचा जन्म झालेली व्यक्ती, त्या मातेला तिला कसं तिचं हृदय झालं असेल आणि ती लोकं कसे पुढे येतात, हे समाजाचं चांगलं लक्षण आहे. चर्चा करण्यापेक्षा मृत्यूला स्वीकारणं आणि त्याच्यासाठी तयार राहणं. माझ्या भवितव्यासाठी, माझ्या कुटुंबियांच्या भवितव्यासाठी मी एल-आय-सी किंवा विमा किंवा मेडिक्लेम याची सगळ्यांची प्रोव्हिजन करून ठेवतो. अरे, जी गोष्ट निश्चित आहे, त्या निश्चित झालेल्या गोष्टीसाठी मी त्याची प्रोव्हिजन कधी करून ठेवणार? भारतामध्ये जागृती झाली आणि अशी माता ती 4 दिवसाच्या बाळाचे अवयवदान करू लागली. याचा अर्थ समाजामध्ये जागृती झालेली आहे. अंधविश्वासातून आपण बाहेर तर निघायलाच पाहिजे. कारण की की हातावर काळा धागा बांधला म्हणजे मी सुरक्षित. हातावर लाल धागा बांधला तर तो माझ्या धर्माचा मला फायद्याचा आहे आणि मग माझी प्रगती होईल. अशा गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवणार आहोत का? चतुर्थीला आम्ही चंद्राला ओवाळतो आणि आज चंद्रावर आमचं यान उतरलं, की मग आम्ही त्याच हाताने आम्ही टाळ्या वाजवतो किंवा ईदचा चांद बघताना आम्ही तेच ईदचा चांद बघून आम्ही आमचा उपवास सोडतो आणि त्याच चंद्रयान आमचं जेव्हा याच्यावर पोहोचतं, तेव्हा तिथे लँड होतं. तेव्हा जग आपल्याला नेहमी चांगल्या-चांगल्या गोष्टींना साथ द्यायला तयार आहे. फक्त आता प्रत्येक घटकानी आपला रोल काय म्हणजे जसं तुमचा रोल तुम्ही हा समाजापर्यंत पोहोचवण्याचा करताय. आम्ही आमचा जागृती समाजापर्यंत नेऊन पोहोचवतोय. हे ज्यानी-त्यानी आपला रोल जर आता केला, म्हणजे आता माझी अडचण अशी आहे, की आम्ही समाजातले लोक तयार झालो. परंतु सरकारी यंत्रणा, तुमची प्रचार प्रसार माध्यमं एखाद्याने उपवास केला आणि त्यांनी आज ह्याच्याने उपवास सोडला म्हणून ती बातमी का होते? आणि एखाद्या चांगल्या गोष्टीची बातमी का होऊ शकत नाही? म्हणजे ज्या गोष्टीला किती प्रसिद्धी मिळणार आहे त्याच्यावर जर त्याच्यावर अवलंबून राहणार असू, तर ही मानसिकता आमची बदलायला पाहिजे. ज्यांनी कोणी चांगली कामं केली, त्या चांगल्या कामांना सुद्धा प्रोत्साहन देणं हे सुदृढ समाज व्यवस्थेचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे समाजात राहणारे सरकारी अधिकारी, आमची नेते मंडळी यांना सुद्धा आमच्या अनेक अडचणी आहेत. पण त्या आमच्या अडचणी आम्ही आमच्यामध्येच डिस्कस करतो. त्यांच्याकडे आम्ही निवेदनं देतो आणि परत समाधानाने घरी येतो. त्याच्यावर अॅक्नॉलेजमेंट घेऊन येतो, पण त्याच्यावर कारवाई होत नाही. अनेक मोठी-मोठी आश्वासनं दिली जातात, परंतु त्या आश्वासनांचं त्या पर्प्युलेट होतं की नाही, त्याची अंमलबजावणी नीट होते की नाही हे बघणं आवश्यक आहे. आता
तरी सुद्धा आम्ही समाधानी आहोत. आम्हाला जितक्या लवकर पाहिजे, तितक्या लवकर ह्या गोष्टीत बदल होणार नाही. परंतु आता या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की आम्ही अवयवदात्यांचा सत्कार करणार. आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ते म्हणतात, की आता अवयवदानाला घर-घर में अवयवदान होना चाहिए, लोगों में जागृती होना चाहिए. म्हणजे अशा त्यांच्या ठिकाणाहून सुद्धा याला पाठिंबा मिळतोय आणि म्हणून मी खूप आशादायी आहे. तर खरंच ही किती कौतुकाची गोष्ट आहे, की फक्त एक 4 दिवसाचं ते बाळ आहे त्यांनी अ, ह्या जगात येऊन किती लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवला असेल. नाहीतर नक्कीच. आपण कारण इतक्या वर्षानंतर देखील विचार करतो, की मी या जगासाठी काय करू शकतो? मी लोकांसाठी काय करू शकतो? पण फक्त ते 4 दिवसाच्या बाळाने आपल्याला शिकवलं की काय करू शकतो. तो आत्मा किती ग्रेट असेल, की तो फक्त हे एवढं देण्यासाठीच या पृथ्वी तलावर येऊन गेला. ती माता किती ग्रेट असेल, त्यांची प्रारब्ध किती पूर्वीची पारमी त्यांची पाकलेली असेल, की तेव्हा त्यांनी हे दान घडवू शकलं. आणि आमचे हजारो लोक, आमचे कितीतरी पूर्वज आजपर्यंत मेले आणि त्यांना आम्ही राखेमध्ये टाकलं किंवा मातीमध्ये टाकलं. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, की "अरे दान करा तुम्ही. चिता में जाएगी, राख बन जाएगी. मिट्टी में जाएगी तो खाक बन जाएगी. अरे कम से कम करो 2 नेत्रों का दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी." वाह! सर. सर त्याचसोबत कोरोना काळामध्ये तुम्ही खूप लोकांना मदत केली. अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मदत केली आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्यपालांनी तुम्हाला बोलवून तुमचा खास सत्कार केला कोरोना योद्धा म्हणून. तर त्याच्याबद्दल सांगा? कोरोनामध्ये ते कसं होतं, प्रत्येकावर बाहेर पडण्याच्या मर्यादा होत्या. आमच्यावर सुद्धा मर्यादा होत्या. परंतु माझ्या वडिलांच्या नावाने बापूसाहेब पाटील पवार चॅरिटेबल ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट आम्ही वसईमध्ये स्थापन केला आहे. ज्याच्यामध्ये गरजू रुग्णांना व्हीलचेअर, वॉकर, एअर बेड, वॉटर बेड, सक्शन मशीन, ऑक्सिजन मशीन अशा रीतीचे मशीन आम्ही देतो. आणि ह्याच्यासाठी कोणाकडे डोनेशन मागून आणायची गरज नाही. कारण परमेश्वराने मला इतकं दिलेलं आहे, की ते मी अजून आयुष्यभर वाटत राहिलो तरी माझी गंगाजळी संपणार नाही. आणि मग मी ते साठवून का ठेवावं? म्हणून मी एक 10 बेड आणून मी सुरुवात केली. आज माझ्याकडे 120 बेड आहेत. कोरोना काळामध्ये लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळत नव्हती, बेड मिळत नव्हते. हॉस्पिटलमध्ये जागा नाही, कॉरिडॉरमध्ये सुद्धा लावायचं तर त्या ठिकाणी बेड नव्हते. त्यावेळेस हे बेड आम्ही लोकांना घरोघरी देऊन आणि त्या हॉस्पिटल्समध्ये देऊन आणि ते बेड आम्ही देत गेलो. लोकांना त्याच्यासाठीची सगळी मदत आहे ती पुरवली गेली. आमचे कांदे बटाट्याचं दुकान सुद्धा आहे. तर त्याच्यातून आम्ही वसई परिसरामध्ये जितक्या लोकांना शक्य होईल, की आम्ही काय दान केलं हे लोकांना खरं म्हणजे सांगायची गरज नाही, सांगू नये. परंतु ज्या ठिकाणी लोकांना खायला मिळत नव्हतं, त्या ठिकाणी सर्व वसईमध्ये आम्ही जेवढं शक्य होईल तिथपर्यंत आम्ही पोहोचून त्यांना हे खाद्यवस्तू आणि कांदा बटाट्याची मुबलक प्रमाणात आम्ही उपलब्धता करून दिली आणि त्याचं आम्हाला समाधान असं आहे, की आपत्ती समाजावर येऊ नये. कोणी आजारी पडू नये. पण आजारी पडल्यानंतर त्याला बेड देण्यासाठी, त्याला ऑक्सिजन मशीन देण्यासाठी ही ही संस्था किंवा ही व्यक्ती ही कामाला यावी आणि ही भावना देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. ही माझी जी भावना आहे, ही मी काय केलं हे माझा मोठेपणा सांगण्यापेक्षा माझी ही भावना कोणीतरी घेत जावे म्हणून माझे हात कोणीतरी घ्या. समाजातल्या लोकांनी पुढे या, देत जा आणि हा स्वर्ग, हा नरक हा स्वर्ग मी या ठिकाणी मी आहे. मी जिथे जगतो, तो स्वर्ग माझ्या आजूबाजूला मी निर्माण केला आणि नरक सुद्धा मीच निर्माण करू शकतो. प्रत्येकाच्या मध्ये ही कॅपॅसिटी आहे. म्हणून देते रहिए. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. म्हणतो, की लोकांनी मी काय केलं, माझी तारीफ करण्यापेक्षा मी जे एखादं दान केलं, मी दर दिवशी 1 किंवा 2 डोनेशन होतात. कुठे रत्नागिरीला होतं, कुठे नागपूरला होतं आणि मी या वसईला बसून मी त्यांचं कोऑर्डिनेशन करतो. सक्सेस होतं आणि ही बातमी मी लोकांना पाठवतो यासाठी, की बघा त्यांनी असं-असं दान केलं. तुम्ही त्याच्यातून प्रेरणा घ्या. लोक देऊ लागलेत. तुमच्या आजूबाजूला कधी मृत्यू झाला, तर तुम्ही स्वतः पुढे येऊन त्यांना तुम्ही अवयवदानासाठी हे करावं, प्रवृत्त करावं. आणि ही गोष्ट तर लोक आम्हाला फक्त थम्स देतात. मला थम्स नकोय. मला माझी तारीफ नकोय. माझ्याकडून घ्या. म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. तर समाजातल्या लोकांनी माझी ही जी गोष्ट आहे, ही माझी भावना जी आहे, ती देण्याची भावना समाजातल्या लोकांनी घ्यावी आणि त्याचप्रमाणे देत देत जावं. देत जावं. आम्ही तर नेहमी म्हणतो, म्हणजे आमचं ब्रीदवाक्यच आहे, देते रहिए, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. नक्कीच सर. कारण का तुम्ही हा जो विषय मांडला हा खूप वेगळा आहे आणि कधीच यापूर्वी या विषयाकडे इतक्या बारीकाईने आणि इतक्या विचारपूर्वक आम्ही पाहिलं नव्हतं. पण मला असं वाटतं, की हा जो आपला व्हिडिओ आहे, हा इंटरव्ह्यू बघून लोकं नक्की ह्याच्यावर विचार करतील आणि थोडं का होईना पण बदल घडू लागेल.
आणि हा जो बदल आहे मला असं वाटतं, की आमच्या परिवाराकडनंच मी नक्की सुरुवात करेन. कारण का माझ्या आजीची खूप इच्छा आहे, तिने नेत्रदान किंवा इतर प्रकारचे दान करावे. तासाच्या आत दान केलं पाहिजे हे जरी असलं, तरी दान कुठे करायचं, काय करायचं? पण लोकं म्हणतात, की "अरे, मला तर एवढा सोडा वॉटरच्या बॉटलसारखा चष्मा आहे. माझं तर कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालेलं आहे. मला बीपी आहे, शुगर आहे." तर मला सर्व समाजातील लोकांना सांगायचंय, की प्रत्येक व्यक्ती ज्याला अशा प्रकारचे दुर्धर आजार नाहीत, ती व्यक्ती नेत्रदान करूच शकते. प्रत्येकाने नेत्रदान केलंच पाहिजे. तर 6 तासाच्या आत म्हणजे ज्याचा चष्मा असला तरी नेत्रदान करू शकतो. कॅटरॅक्टचे ऑपरेशन झालेले असले तरी नेत्रदान करू शकतो. बीपी, डायबिटीज असला तरी सुद्धा आपण नेत्रदान करू शकतो. त्याला नेत्रदानाला कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही. सोबत तुम्ही वेगवेगळे इव्हेंट्स करत असतात, वेगवेगळे प्रोग्राम्स करत असतात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? हां, आता लोकं आम्हाला स्वतःहून फोन करतात, आमचे लेक्चर्स ठेवतात, आम्हाला बोलवतात आणि आता आमच्या लेक्चर्सच्या वेळा म्हणजे आम्ही आता व्ही-आय-पी सारखं आम्हाला वाटायला लागलं, की आता आमच्या डेट्स अवेलेबल आहेत की नाही आम्ही त्या बघून त्यांना सांगतो. इतकं आम्हाला काम मिळालं. जेव्हा सुरुवातीला आम्ही स्वतः खुर्च्या लावणे किंवा बॅनर बांधणे इथपासून आम्ही लोकांना सांगायचो आमचं लेक्चर ठेवा. आत्ताच द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन आणि मिमरा संस्था पालघरजवळ सफाळा म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी एक अभिनव उपक्रम केला आणि त्याचं मला पण खूप कौतुक वाटतं, की स्मशानामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व नामांकित चित्रकारांना बोलवलं आणि स्मशानाच्या भिंती रंगवल्या आणि त्या स्मशानाच्या भिंती रंगवून त्या ठिकाणी त्याद्वारे देहदानाचा, अवयवदानाचा प्रचार केला. शाळा कॉलेजमध्ये त्याच्याबद्दल लेख, निबंध लिहून त्याच्या स्पर्धा घेतल्या. अनेक संस्थांनी, अनेक व्यक्तींनी, अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यात भाग घेतला आणि किती छान प्रकारे त्यांनी हा प्रचार-प्रसार केला, याचं मला खूप कौतुक वाटतं. त्यामुळे अशा प्रकारचे विविध उपक्रम समाजात लोकं आयोजित करत आहेत आणि ह्याच्याबद्दलची अवेअरनेस वाढते. सरकार सुद्धा याला साथ देतंय, समाज सुद्धा त्याला साथ देतंय. हे जे तुमचं कार्य आहे, हे अजून लोकांपर्यंत पोहोचावं ही सदिच्छा. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. असंच चांगलं काम करत राहा. लोकांमध्ये जागृती येत जाईल आणि समाज पुढे जातोय आणि आपण समाजाबरोबर जाऊया. खूप खूप गॉड ब्लेस यू. थँक यू सर.